टेन्शनच नाही कसलं गोडके दादांचं. वैदी ओ वैदी कुठं जात आहे तिकडे? गाडी इकडे बसा की. काय झालं कसला विचार करते? हा काय मीटिंग मध्ये काय खटकलं काय मुद्दे? हॉटेलचा प्लॅन आवडलाय का? तसं चल सांगा लगेच बदलून टाकू आपण. हा नाही तसं नाही, प्लॅन चांगला आहे. चांगला होता ना. हा आता तुम्ही म्हणताय म्हणजे असणारच की. अहो माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे माझा. चला बसा. तेजप्रताप काय म्हणला? तुला हे सगळं खूप इझिली मिळालं असं नाही का वाटत आहे? म्हणजे काय बोलताय तुम्ही? अहो घोडके दादांना मी सांगितलं आणि त्यांनी लगेच हो म्हणलं. तशी माणसंच जोडलेत मी. तू जोडलीस की माईसाहेबांनी? तू नीट ऐकलंच नाहीस ना ते काय म्हणाले ते? वेगळं काय बोलले काय जे मी ऐकलं नाही? नाही नाही तेच म्हणाले, पण ते सातत्याने हेच सांगत होते की हे सगळे माईसाहेबांचे उपकार आहेत. मला उभं राहण्यासाठी माईसाहेबांनी मदत केली आहे, ही फॅक्टरी माईसाहेबांनी उभी केली आहे आणि मी असं काहीतरी केलं तर माईसाहेबांना आवडणार नाही. अहो असं काय करताय तुम्ही? माईंनी त्यांना मदत केलीये, ते त्यांचे ऋणी आहेत. हा आणि म्हणून त्यांनी मला मदत केली, बस एवढंच आहे. नाही करेक्ट आहे, तू त्यांच्याकडे मदत मागितलीस, लोन मागितलंस, पण त्या लोन सकट ते तुझ्यासाठी अख्ख्या हॉटेलचा प्लॅन बनवून आले. हे सगळं फक्त आणि फक्त तू माई साहेबांचा मुलगा आहेस म्हणून, हो ना? म्हणजे तुमचं आता काय म्हणणं आहे? मी कोणाच्या तरी नावाचं दत्तक पत्र घेऊन यावं? काय बोलताय तुम्ही? अहो माई माझ्या आई आहेत, मी त्यांचं नाव कसं पुसून टाकू? नाहीच पुसायचंय. माझं म्हणणं ते नाहीच आहे. हे बघ मी पण माझ्या आई वडिलांचं नाव नाही पुसू शकत. आपण जे काही होते त्यांच्यामुळेच होत की नाही? मग तेजप्रताप मी ना बरीच वर्ष एकटी राहत होते. मी पाहिलंय लोकांना कष्ट करताना छोटी छोटी गोष्ट मिळवण्यासाठी. मी स्वतः कबड्डी शिकण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी खूप कष्ट केलेत. तुला माहितीये लोकांना बँकेच्या रोज रोज खेटा घालायचे, आमच्याकडे येऊन हातापाया पडायचे, विनवण्या करायचे फक्त आणि फक्त त्यांना लोन मिळावं म्हणून. आणि तेच लोन तुला इतक्या सहज मिळालं कारण तू माई साहेबांचा मुलगा आहेस. हे बघ माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुला गिफ्ट द्यायचंय ना मला, स्वकमाईने माई साहेबांचं नाव कुठेही न वापरता जर माझ्यासाठी गिफ्ट आणलंस ना मी ते नक्की घेईन. खूप उशीर झालाय, निघूया आपण. चल बसा. तायडे. हा अगं ये तायडे, मी काय म्हणते, मी काय म्हणते ते बघ कसं झालंय. छान बनवलंयस ग. परिश्रावांना गिफ्ट करणार आहे आमच्या नवीन घराच्या बाहेर लावायला. मस्त आहे, छान. बरं मी काय म्हणते, अगं मी आणि हे दोघं पण ना वैदूकडे जातो, दिवाळीचा फराळ देऊन येतो. त्याला गप्पू कुठे चालली ना? थांब, मी ना बघ तिच्यासाठी पिशवी शिवली गिफ्ट म्हणून. छान शिवलीस ग, मस्त आहे. चल. आणि हो अगं मी काय म्हणत होते, ते कुकरला मी बटाटे लावले, 4 शिट्ट्या झाल्या ना की आठवणीनं बंद कर. ठीक आहे, मी आले की भाजी करते, नाहीतर मला उशीर होत असेल तर तुला फोन करते, मग तू करून. आई 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 शांतपणे जा ना तिच्याकडे चाललीस तर. हा मन मोकळेपणानं गप्पा मार आणि निवांत ये, मी इकडे सगळं करून ठेवते. ठीक आहे? हा बाय.
फक्त ते मला जरासं ना कसं तरी वाटते ती पिशवी द्यायला. म्हणजे देऊन देऊन काय दिलं तर पिशवी दिला असं म्हणायला नको ना. काय नाही ताई रे, भेट ना भेट असते. मग ती किती मोठी आहे, किती छोटी आहे, किती रुपयांची आहे, याला काही मूल नसतं. अगं पण तू प्रेमानं बनवलंस का नाही? मग झालं. गप्पूला दे आणि तिला विचारा कशी वाटते ते. आणि मला सांग आठवणी. ही साडी बरी आहे ना ग? बरी. अगं तू हिरोईन दिसते आमची. जा सुमन, हे सुमन. आले आले. जा जा जा. लक्ष दे घराकडे. करते सगळं. हो कळलंय मला, नका काळजी करू, मी सगळं व्यवस्थित करून देतो. अय गोंडस बाबा, अरे जरा हळू, नाही तर अख्ख्या घराला आग लावशील. हा जरा काळजी घे. हे बघा तसं नाही, तुमचे कागदपत्र अपूर्ण आहे आणि त्याच्यावर माही सह्या करू शकत नाही. असं जर केलं ना तर गडबड होईल. तुम्ही एक काम करा, ते कागदपत्र पूर्ण करा, मग मी सह्या घेऊन देतो तुम्हाला. ती जबाबदारी माझी. अहो नका काळजी करू. बरं, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. करतो फोन. ठेवा. इकडं काय झाली इच्छा. हा? शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलोय. जाण्या, दिवाळीच्या शुभेच्छा फोनवरनं पण देऊ शकत होता. इकडे यायची गरज नव्हती. नमस्कार दादा. सुमनताई पण आल्यात का? या 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 या. धनाजीराव, बरं झालं तुम्ही आलात बरं का. इतर टायमाला लय धन्या धन्या करून कुत्र्याने हाडत हुडत करत असता. आज एकदम धनाजीराव. कसं ना धन्या, तुझी लायकीच कुत्र्याची. तुझ्या बायको समोर तोंड उघडायला नको लावू. या सुमनताई. नाही म्हटलं दिवाळी निमित्त सगळ्यांना भेटून घेऊ. माई साहेब आहेत का? माही जरा आहे ना महत्वाच्या कामात अडकले आहेत. म्हणजे पक्षश्रेष्ठींबरोबर त्यांचा फोन चालू आहे. तो झाला की मी तुमचा निरोप देतो. तोपर्यंत बसा. हा? मी देतो तुम्हाला निरोप. पाहिले का कसा वोट आहे आपलं या बंगल्यावर. मी जेव्हा इथं येतो तेव्हा असंच एकदम मनापासून दिलखुलास स्वागत असतं आपलं. आपलं नावच धनाजी जगताप. चला. अरे हा चला चला. आई आई, एजंट सासरे. नमस्कार नमस्कार. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. काय एजंट सासरे, काय टेन्शन बिन्शन घेत नाही तुम्ही आता? नाही आता काय नाही, म्हणजे काय आता चाललंय हे बरंच चाललंय, चालत राहायचं पुढं पुढं आपलं. हा एकदम काय लोडच घ्यायचं नाही. आणि काय असेल तर मला सांगायचं एकदम हक्कानं. काय आई? हा आई. हो आई, काय अहो दिवाळीला आनंद घ्यायचा, तो वाटायचा. ते सोडून काय बघतोय मी? तुमच्या डोळ्यात पाणी. नाही हो, तुम्हाला दोघांना असं एकत्र बघून आनंद झाला. तुमच्या जोडप्याला ना कुणाची नजर नको लागायला. अहो आई, काय बोलताय तुम्ही? हा अहो, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यावर कोणाची नजर काय सावली पण पडणार नाही कोणाची. हा जावई बापू. नाही म्हणजे इथंच उभं राहायचं का आतमध्ये? हो काय बोलताय एजंट सासरे. चला की आज चला 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 आज चला आई चला. हा ए गोंडस, सांभाळकर, हात भाजल. हा चला या या. काय आता कशाला आलाय तो डुक्कर? जालिंदर, तो जसा आलाय ना त्याला तसा परत पाठवायचा. उगाच डोक्याला नसता ताप नको. माई सोबत विनबाई पण आले आहेत. का? त्या जगतापांना आमचं घर म्हणजे काय पिकनिक पॉइंट वाटतो का? कधी यायचं कधी जायचं. तसं नाही माई, दिवाळी आली आहे, तुम्हाला भेटायचंय, फराळाचं द्यायचंय असं म्हणाल्या त्या.
मी त्यांना म्हटलं की माई बिझी आहे, मी विचारतो, आणि म्हटलं तुम्हाला येऊन विचारून निरोप देऊयात. फराळ हां त्यांच्याकडनं घ्यायचा. हे यांचे विचार पण यांच्यासारखेच दळपत्रे. आम्हाला चांगलंच माहिती आहे तो डुक्कर आता कशासाठी आलाय ते. काय निरोप देऊ मग? काय नाही, या अशा वाकड्या लोकांना सरळ करायला ना आम्हाला जास्त मज्जा येते. तुम्ही वा पुढं, आम्ही आलोच. हां बसा बसा, एकदम रिलॅक्स मध्ये बसा. जावई बापू, घर भारी सजवलं एकदम तुम्ही. डेकोरेशन म्हणजे एकदमच बेस्ट. अरे नमस्कार जालिंदर मामा. नमस्कार. दिवाळीच्या शुभेच्छा. शुभ दीपावली. वहिनी साहेब बसा. मामा माई कुठे आहेत? येत आहेत. अरे नमस्कार माईसाहेब. दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. तुम्हाला पण. माईसाहेब भाऊ, दिवाळीचा फराळ आणला. मी आहे ना, मी देतो. माईसाहेब, आम्हा जगताप कुटुंबियांकडून आपणा सर्व मक्तेदार कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. फराळ आणलाय, एक गरीबाची छोटी भेट स्वीकारा. द्या इकडे द्या. घ्या. बोल बोल. म्हटलं दिवाळीच्या निमित्ताने सगळ्यांनाच भेटता येईल म्हणून आलो. म्हणजे आपली पण भेट राहिली होती, वैदेहीला पण भेटायचंच होतं, आणि फराळ द्यायचा होता दिवाळीचा, म्हणून म्हटलं एकदा येऊन जावं. कशाला एवढा त्रास करायचा? सुमनताई, एवढा त्रास कशाला करून घ्यायचा? अहो, आमच्याकडे पण फराळ बनतो. आम्ही की नाही गोरगरिबांना फराळ देतो की नाही, एक एक डबा, तसं तुमच्याकडे पाठवला. म्हणजे तुम्ही आता आमच्यासाठी एवढं सगळं केलं, मग आम्ही पण तुमच्यासाठी केलंच पाहिजे ना. या मताचे आहेत बरं का माई. हा म्हणजे पहिल्यापासून सगळ्यांवरच असं प्रेम आहे त्यांचं. तुम्ही की नाही आमच्या पक्षश्रेष्ठींसारखेच आलात बघा, एकदम सरप्राईज विजिट. नाही बरोबर आहे. खरं म्हणजे ना, आम्ही फोन करूनच येणार होतो. सुमन पण तेच म्हणत होती फोन करून जाऊ. मीच तिला म्हणलं, अगं कुठं आपण लोकांच्या घरी चाललोय, आपल्या लेकी जास्त घरी चाललोय, आहे की नाही. आणि माई साहेबांची व्यायी आहेत म्हणलं, आपण काय फोन करून करावीशी गरज आहे म्हणून. हा खरं म्हणजे आम्ही येतोय असं तुम्हाला आम्ही आजवर कळवायला पाहिजे होतं. फराळ देऊन झालाय ना तुमचं सुमनताई? जा पोरी बरोबर गप्पा मारत बसा जरा. सुनबाई, आई सोबत जरा येळ घालवा. जा जा बाळा, आईला घेऊन आतमध्ये जा. हा काय, एक तर माई साहेबांची ना आमची कधी एवढी निवांत गाठभेट होत नाही. त्यांच्या बाबा का एक काम आहे का, सगळ्या गावाचं ह्याचं सगळं राजकारणाचं पसारा एवढं. आज जरा निवांत भेट झाली तर आम्ही पण जरा थोडस निवांत गप्पा मारतो, है की नाही. बोलतो जरा, तुम्ही जा आतमध्ये. हा माई, मी जरा आलोच. हा बसा तुम्ही. हा बसा, आलो. हे सगळं असं आहे तिथे. एक तर त्यांना काही महागडा गिफ्ट नकोय, स्वकष्टाचं हवंय.
काय कळना झालंय. म्हणजे तूच सांग मला आता पाडव्याचं काय गिफ्ट दे होती. तेजा खरं सांगू का, तुझं नशीब ना खूप भारी आहे. म्हणजे बघ ना, तुझ्या बायकोच्या तुझ्याकडून मोठ्या अपेक्षाच नाहीये. आता हेच बघ, आपल्याकडे एवढ्या महागड्या गाड्या आहेत तरी ती रिक्षानं जाते किंवा चालत जाते. तिच्या जागी दुसरी कोणी असली असती तर म्हटली असती की मला 2-4 लाखाचं नेकलेस दे किंवा एक महागडं गिफ्ट दे. पण तिचं तसं नाहीये. खरे वैदेही मनानं खूप चांगले आहेत, म्हणून तर त्यांनी माझ्या काळजात घर केलंय. असं मला खरंच आतनं वाटतंय ग की त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावं, काहीतरी असं भारीतलं. पण माझं काही डोकंच चालना झालंय. म्हणजे मी असं काय देऊ की त्यांना चांगलं वाटेल. तेजा, असं कसं रे तू अजूनही त्याच प्रश्नावर अडू नये. म्हणजे नेमकं वैदेहीला तुला काय म्हणायचंय हेच कळलेलं नाहीये. म्हणजे अरे म्हणजे सोपं आहे. ज्या मुलीला तू स्व कमाईचं काहीही दिलेलं चालणार आहे ना, तिला तू साधा फुलांचा गुच्छ दिला तरी चालेल. ए दीदी, काय डोक्यावर पडलीस काय? काय बोलतेस आता? म्हणजे गिफ्ट म्हणून त्यांना काय फुलं देऊ मी? अरे गाढवा, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मला थोडक्यात हेच म्हणायचं होतं की वैदेही साधी आहे, तिचे विचार उत्तम आहेत. म्हणजे हे बघ, गिफ्ट महाग किंवा स्वस्त असं काही नसतं. ते आपण किती प्रेमाने आपुलकीने देतो यावर त्याचं मोल ठरतं. म्हणजे तू तिला अगदी साधारण साडी जरी दिली ना तरी चालेल. हा ठीक आहे, मी वैदेहीला साडीच देईन मग, आणि ते पण स्वतःच्या कमाईत ना. पण मग त्यासाठी काम शोधायला लागेल. आता आलाच आहात तर पाहुणचार करण्यात वेळ नाही वाया घालवायचा, नाहीतर मुद्द्याचं बोलणं मागं राहायचं. माई साहेब, अहो तुमच्या उंबऱ्याची धूळ बी आम्हाला अंगारावानीच आहे. गुरुकांत भोनकरला ओळखता का? कोण यो? गुरुकांत भोनकर? नाही हो, गुरुकांत भोनकर कोण काय कळना झालंय मला. पण हाय कोण हो गुरुकांत भोनकर? ते असतो ज्यानं तेज प्रतापरावांवर हल्ला केला. गुरु. गुरु? हा हा, गुरु. म्हणजे गुरुकांतला नुसतं गुरु म्हणतात का? गुरु कोण? कोण हो गुरु? काय नाव बी कधी ऐकलं आणि वाटत नाही मला. म्हणजे तेज प्रतापरावांवर हल्ला झाला हे माहिती होतं, पण हे गुरु काय कोणी काय कळना. हो का? नाही, त्यांनी बरेच कांड केले, पण आता कुठंतरी गावात लपलाय. म्हणजे नक्की माहित नाही कुठं, पण इथंच कुठंतरी लपलेला आहे. तुम्हाला दिसला का तो कधी? तो बघा मामा कुरबेट्टी साहेब, अहो मुळात मला ह्यो गुरु कोण हेच माहित नाही, तर तो गावात कुठं लपलाय हे कसं काय माहिती असेल? आणि मी थोडीच असं सगळीकडे फिरत असतो का? हा, आणि एवढ्या मोठ्या गावात त्याला शोधायचं तरी कुठं? बरं जाऊ द्या, ते गुरुचं जाऊ द्या. माई साहेब, मी जरा वेगळ्याच कामासाठी आलो होतो. हे कसले बॉक्स आहेत दादा? माई साहेबांनी सांगितलं ना, फराळ आणि काही दिवाळीचे बॉक्स आहेत, ते द्यायला आलो. मला सांगा, तुम्ही कुठं काम करता? हिरवे मार्केटिंग आहे ना, हिरवे मार्केटिंग त्यांच्याकडे. हा, मग ते तू हे सगळं यांना का विचारतोयस? दिदे, माझ्या डोक्यात एक वेगळी आयडिया आली आहे. तू थांब जरा. मी काय म्हणतो दादा, हा, तुमचं हे सगळं बॉक्सेस उतरून झाले ना हा, की मला तुमच्या कंपनीत घेऊन जावा काय? चालतंय. मी इथंच असेल, मी हाक मारा लगेच येईन मी. हो देतो आवाज तुम्हाला. हा, अगं दिदे इकडे ये. काय करतेस? काय तू त्यांच्या कंपनीत का जातोय? काय करणार आहेस तू नक्की? काय प्लॅन आहे तुझं? दिदे, वैदेहीला स्वकमाईतनं गिफ्ट द्यायचंय ना, म्हणून मी आता ठरवलंय की मी आता हमाली करणार, आणि हमाली करून जे मला पैसे मिळतील त्यातनं मी वैदेहीनं साडी घेणार. म्हणजे कसं, विषय संपला. म्हणजे तू यांच्यासारखी ओझी उचलणार आहेस? हा, मग काय झालं?
त्यात काय विद्या बोलायला लागते काय? काय बोलतेस तू? आणि दिदे, आपल्या लोकांसाठी आपण जीव पण द्यायला तयार असतो. हुजेंचं काय घेऊन बसलीस? हा, तू नको टेन्शन घेऊस. चल मला हाक द्या. काय इथंच आहे. उगाच येळ वाया घालवू नका. ज्या कारणासाठी आलाय ते सांगा. माई साहेब, मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो, पाया पडून विनंती करतो, माझे उरलेले पैसे हिशोबातले द्या ना. जगताप, आपला हिशोब कधीच क्लिअर झालाय. उलट तुम्हीच 3 लाख आम्हाला द्या. 3 लाख? 3 लाख रुपये एवढे पैसे मी कुठून आणू? गरीब माणूस आहे मी. आणि माई साहेब, तेज प्रतापरावांनी ते 30 लाख रुपयाची एजन्सी ते गॅसची परेशरावने दिली, त्याचा माझ्या पैशाचा काय संबंध आहे? सांगा ना. संबंध नाही कसा? ती एजन्सी तुझ्याच पोरीसाठी घेतली ना व? त्याचा अर्थ ते पैसे तुझ्याच कामी येणार. तुझ्या घरी बसलेल्या पोरीसाठी एजन्सी घेतली गेलीये. हा, ते झालं हो, सगळं ठीक झालं. पण आता माझ्या पोरीचं लग्न झालं, ते आता दुसऱ्याच्या घरची धन झाली, त्यांच्या घराचं कल्याण झालं तुमच्या एजन्सीमुळं. पण माझं काय? वा, जालिंदर, कसं आहे ना, म्हणजे स्वतःची आणि आपल्या पोरीची दोघांची खळगी भरायची. त्याला एका पोरीला तर विकली आणि दुसऱ्या पोरीकडनं पण पैसे कमवायचे. हावरटपणा काही जात नाही आता. भाईसाहेब, अहो, हे जे काही घडलं, आमची गरिबाची काय चूक आहे? मला थोडं समजून घ्या ना माईसाहेब. तुम्ही घेतलं, समजून घेतलं. ऐन दिवाळीत की नाही, आम्ही गोरगरिबांना फराळाचा 1-1 डबा देतो. वा. पण तुम्ही आमचे व्याई आहात, त्यामुळे तुम्हाला 4 फराळाचे डबे देतोय. खुश? आता यानंतर आमच्या बंगल्याच्या आसपास जरी फिरकलं असतं तर चांगलं तोडून ठेवेल. नाही ये आई, चल. अहो, निघायचं का आपण? हा, निघायचंच आहे ना आता. हे काय, तेच माई साहेबांना म्हणत होतो का बा आम्ही निघतो आता. लई वेळ थांबण्यात काय मजा आहे, नाही का? अहो काय सुमनताई, आत्ताच आलात आणि निघायच्या गोष्टी करताय. अहो जरा लेकी बरोबर आणखीन थांबा, गप्पा मारा, पाहुणचार करू द्या की तुमचा. हा, आत्ता धनाजीरावांशी हेच बोलत होतो आम्ही. आलात आणि जाताय, असं कसं चालेल? अहो जरा थांबा, आमच्याकडनं पाहुणचार करून घ्या. सुनबाई, तुमचे आई बाबा आमच्याने काही ऐकायचे नाही. आता तुम्हीच समजवा त्यांना. नाही नाही, अहो माईसाहेबनी खरंच नको. म्हणजे तुम्ही बोललात ना, हेच खूप झालं. म्हणजे तुम्हा सगळ्यांना भेटता आलं ना, याचा आनंद आहे. आणि घरी पण ताईडी एकटीच असेल ना, बरीच काम आहेत. निघतो आम्ही. अहो काय धनाजीराव, ही अशी धावती भेट करताय तुम्ही दिवाळीत? हा, आम्हाला वाटलं आमच्या बरोबर दिवाळी साजरी कराल, लेकी बरोबर दिवाळी साजरी कराल. अहो काय तुम्ही, आमच्यासाठी नाही पण लेकीसाठी तरी थांबा. नाही, राहिलो बी असतो माईसाहेब. तुमच्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून राहिलोच असतो. तुम्ही एवढं राहा करताय. पण कसं आहे ना, मुलीच्या घरी नाही थांबता येत. मुलीच्या सासरी खरं तर पाणी बी पिऊ नये असं म्हणतात. तुमच्या शब्दाचा मान ठेवायचं म्हणून राहिलोच असतो. पण आता वैदी,
अगं बाळा, जावई बापूंना सांगा आम्ही गेलो म्हणजे निघालो म्हणून. हा चला, येतो 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 माईसाहेब. चला. जालिंदर, ही जित्याची खोड मेल्याशिवाय जायची नाही. हा धनाजी म्हणजे साप आहे, साप. याच्यावर नीट लक्ष ठेवा. कधी डसल सांगता येत नाही, त्यामुळे त्याला आधीच चिरडलेलं बरं. रणजित पांडुरंग कोष्टी. काय नुसत्या बोलक्या गोष्टी करत बसणार का कामाचं पण काही बघणार? आमच्या हक्काचं माणूस इकडं असावं म्हणून दिल्लीच्या मंत्र्यांशी बोलून तुमची ट्रान्सफर इकडे करून घेतली. विसरलात का? नाही सासूबाई. माई साहेब, नाही विसरलो माईसाहेब. असं कसं विसरेन? ते तपास चालू आहे पण अजून काही सापडलं नाही तपासात. तपास? या तपासात पण तुम्ही नापास झालायत. कुठं तरी लक्ष द्या, काहीतरी करा. हा, निदान पाणी कुठं मुरतंय हे तरी सांगा. धागेदोरे काही सापडले नाही. इतके धागेदोरे काढत बसलायत ना तुम्ही, तुमच्या डिपार्टमेंटचा गुंता व्हायचा याच्यात. नाऱ्याचा खून कोणी केला विचारलं, माहित नाही. गुरु कुठे आहे तर काय अजून पत्ता नाही. तेज प्रतापांना अटक झालीये, जरा तुमची पावर दाखवा म्हणलं तर ते काही जमेना. काय करताय काय मग? काय म्हणता तुम्ही? हा, जिथं माई साहेबांचा फायदा तिथं बदलू आम्ही आमचा कायदा. काय हे रणजित गोष्टी करतात, फालतू गोष्टी. तुमच्या तोंडावर स्पष्ट सांगतोय आम्ही, तुम्ही काही कामाचे नाही. जमणार नसेल ना तर तुमची इथनं बदली करतो आम्ही आणि तुमच्या जागेवर एका चांगल्या ऑफिसरला आणून बसवतो. चालेल का? एक काम करूया, तुमची ट्रान्सफर की नाही नक्षलवादी एरियात करूया. नको नको माईसाहेब, असं करू नका. आम्ही तिकडे गेलो ना तर आमची अवस्था लय वाईट होईल. त्यापेक्षा आम्ही राहू तिथंच बरं आहे ना. इथं राहून काय करणार? दोन वेळेचं खाणार, ढेरी वाढवून बसणार आणि पोलीस स्टेशन मध्ये झोपा काढत बसणार. नाही माईसाहेब, आमची खरंच शोध सुरू आहे. म्हणजे लीड सापडतीये, हातीच काय लागणार. चांगलंय. इथं तुम्ही लीड शोधताय, कोणतरी तुमचाच लीड म्हणून वापर करतय, याचा जरा नीट विचार करा. लीडवर फोकस करत बसाल आणि इथं गुन्हेगार मोकाट फिरेल. आणि आमच्या रमावतीत हे असं सगळं चालत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. नाही माईसाहेब, आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही तुम्हाला सगळं कळवतो. परत तुम्हाला असं आम्हाला उभं करावं लागणार नाही. नक्की. गोष्टी स्वतःचा मान स्वतःच राखला पाहिजे, एवढं साधं कळत नाही वय तुम्हाला. जा आता आणि पुढच्या वेळेला येताना चांगली बातमी घेऊन या, नाहीतर सुटा. माईसाहेब, बोलवलं होतं तुम्ही? हो, ते दिवाळी आली आहे ना,
तर पक्षश्रेष्ठींसाठी काहीतरी दिवाळी भेटवस्तू घ्यावी लागेल. काहीतरी चांगली भेटवस्तू घ्या आणि आम्हाला कळवा. ठीक आहे. माई, मला धनाजी जगतापवर आहे ना जरा संशय येतोय बरं का. म्हणजे आता हे बघा ना, इतकी दिवस झाली आपण गुरुला शोधतोय, गावातली प्रत्येक जागा आपण शोधून काढली आणि धनाजीला विचारलं तर धनाजी म्हणतोय कोण गुरु, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. ही गोष्ट मला काही पचत नाही बरं का. माई हे बघा ना, म्हणजे तो इतका भामटा आहे की त्याला गावातली प्रत्येक जागा माहिती आहे. त्याला झोपेतनं जरी उठवलं ना, तो कोणाचा कोणता प्लॉट नंबर आहे तो झोपेत सांगल. आणि अशा परिस्थितीत तो आपल्याला म्हणतोय की त्याला गुरुविषयी काहीच माहिती नाही. जालिंदर, हे सगळं आम्हाला आधीच माहिती आहे, म्हणून तर म्हणलं ना तुम्हाला. त्या धनाजीवर नीट लक्ष ठेवा, बारीक पाळत ठेवायची त्याच्यावर. कसं आहे ना जालिंदर, मांजर डोळे झाकून दूध पिते तेव्हा तिला हे माहित नसतं की अख्ख्या जगाचं लक्ष तिच्यावर असतंय. म्हणून सांगतो, करू द्या. त्याला काय डोळे झाक उद्योग करायचे ते करू द्या. आपण डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवायचं त्याच्यावर. कळलं का? चला, आवडलं ना तुमचं, निघूया आपण. काय झालंय तिथे? हे सगळं काय करतोय तुझं, तुला तरी कळतंय का? माईला कळलं तर? नाही कळणार. माईनं कसं कळ? तू पहिलं तुझं तोंड बंद कर, मग कोणालाच नाही कळणार. आणि हे बघ दिदे, माईनं कळलं ना तर कळू दे, मी मॅनेज करेन. आणि दिदे मला डिस्टर्ब नको करूस ग. माझ्या बायकोसाठी मला गिफ्ट घ्यायला जायचंय. तुझा आज जा, चल चल, मला उशीर होते. चल मला जाऊ दे. प्रिया, हे काय सुरू आहे नक्की? नाही म्हणजे ह्या टेम्पो जवळ तेजप्रताप काय करतोय? मला काय विचारते ग? मी काय तुमच्या दोघातलं कबूतर आहे का? त्यालाच विचार ना. तेजप्रताप, हा, तुम्ही चावी द्या, मी चालवतो. बसा तुम्ही, बसा बसा बसा. काय कुठे चाललायस तू? ओ वैदे, तुम्हीच म्हणला ना स्वकष्टाच्या पैशातनं जर गिफ्ट आणलं तर गिफ्ट घेणार म्हणून. तेच गिफ्ट आणायला चाललंय स्वकष्टानं.